महाराष्ट्रात अजूनही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांचा कारभार प्रशासकांकडेच आहे. हो, निवडणुकीच्या नावाने गोंधळ गाजवणाऱ्या महाराष्ट्रात गेली बरीच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्याच नाहीयेत. जिथे रस्त्याचं काम ठरतं, पाण्याची योजना तयार होते, कचरा उचलला जातो, आरोग्य केंद्र चालवली जातात, त्या सगळ्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच नाहीयेत. आणि आता 2025च्या जून महिन्यात उभा आहे मोठा प्रश्न की यावर्षी निवडणुका होणार की नाही. सरकार म्हणते की ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट चालू आहे. विरोधक म्हणतात सत्ता गेल्यानंतर लोकांना अधिकार द्यायचे नाहीत म्हणून निवडणुका रोखून ठेवल्या आहेत. पण यात जनतेचं काय? स्थानिक पातळीवर लोकशाही कार्यरत राहावी म्हणून अस्तित्वात असणाऱ्या या संस्थाच जर लोकप्रतिनिधींशिवाय चालणार असतील तर मग स्वराज्य हा शब्द उरतो फक्त पुस्तकात आणि लोकांच्या भाषणात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्था, जनतेचं प्रशासन की राजकारणाचा ताबा. या संस्थांची मूळ संकल्पना काय होती, त्यांचं महत्त्व काय आहे आणि निवडणुका होईपर्यंत आपण काय काय गमावतोय. संपूर्ण खोल विश्लेषण फक्त इथेच, म्हणजे अभिजात महाराष्ट्रावर. नमस्कार, मी सर्वेश आणि तुम्ही बघताय अभिजात महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकांच्या हातात कारभार देण्याची कल्पना. या संकल्पनेचा पाया आपल्याला गांधीजींच्या विचारांमध्ये सापडतो. गाव हेच खऱ्या अर्थाने राज्याचं केंद्र असावं. म्हणूनच भारताच्या संविधानात 1992 साली 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना ग्रामीण भागात तर नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका यांना शहरी भागात बळ देण्यात आलं. यामुळे काय झालं तर आपल्या भागातल्या रस्त्याचं काम, गटार, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, शाळा, आरोग्य केंद्र ही सगळी जबाबदारी या संस्थांवर आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या निर्णय प्रक्रियेत सामान्य नागरिक सहभागी झाला. एक लोकशाही केवळ संसद किंवा विधानसभेत चालत नाही, तर ती तळागाळात घडते. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीची प्रयोगशाळा आहे. इथे मतदार, उमेदवार आणि निर्णयकर्ता हे सगळे एकत्र एकाच परिसरात राहतात. जनतेला थेट प्रश्न विचारता येतात. उत्तरदायित्व हे नुसतं शब्दात नाही, कृतीत दिसतं. म्हणूनच हे प्रतिनिधी निवडणं हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं. पण मग महाराष्ट्रात निवडणुका का लांबल्यात? तर गेल्या काही वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेले आदेश आणि राज्य निवडणूक आयोगाची भूमिका, केंद्र राज्य यांच्या समन्वयाचा अभाव, या सगळ्या कारणांनी महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या ताब्यात गेल्या आहेत. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ मागितला, मात्र त्यामध्ये विलंब झाला. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं की डेटा नसेल तर आरक्षण नाही आणि आरक्षण नसेल तर निवडणुका घ्या. पण सरकार आणि आयोग यांनी काही ठोस पावलं उचलली नाहीत. यामध्ये आज तागायत अनेक महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांचा कारभार निवडून आलेल्या प्रतिनिधींपेक्षा अधिकाऱ्यांकडे आहे. या विलंबामुळे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास ढासळतो आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला कोणीच नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या वार्डात पाणी टंचाईचा प्रश्न असेल तर नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांना थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे जावं लागतं. पण त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरलेली नसते, कारण त्यांनी निवडणूक जिंकलेली नसते. मग हा संपूर्ण स्वराज्याचा विचार अधांतरीच राहतो. पण आता या निवडणुका लांबण्यामागे राजकीय समीकरण असल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. एखाद्या पक्षाला एखाद्या शहरात किंवा जिल्ह्यात पराभवाची शक्यता वाटत असेल तर निवडणुका पुढे ढकलल्या जातात असा आरोप होतोय. तसं स्थानिक निवडणुका म्हणजे राजकीय पाया तयार करण्याचं साधन. इथूनच मोठ्या निवडणुकांसाठी रणनीती ठरते. म्हणून या निवडणुका होऊ न देणं हे अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचं ठरतं. भारताचं संविधान स्पष्ट सांगतं की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 5 वर्षात झालीच पाहिजे. जर ती मुदत संपल्यानंतरही प्रतिनिधी नसतील तर ती संस्था अवैध ठरते. त्यामुळे निवडणुका लांबवणं ही घटना लोकशाहीच्या विरोधातली गोष्ट आहे. आता निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी काय गरजेचं आहे? ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्टचे निकष पूर्ण झाले पाहिजे. राज्य आणि केंद्र यांच्यात एकमत झालं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट वेळापत्रक जाहीर करणं आवश्यक आहे. आपल्या परिसरात रस्ते, दिवे, कचरा, पाणी, शाळा, आरोग्य सेवा हे सगळं ठरतं ते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. तिथे आपले प्रतिनिधी नाहीत म्हणजे निर्णय घेणारे कोणीच नाहीत. म्हणूनच ही निवडणूक म्हणजे तुमचं लोकशाहीतलं स्वराज्य परत मिळवण्याची लढाई आहे.
लोकशाही ही निवडणुकीने वाचते, लोकशाही ही निवडणुकीने चालते, पण ती लोकांच्या सजगतेने टिकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच पाहिजेत. आणि तुम्ही प्रेक्षक म्हणून राहू नका, तर आता मतदार बना. मागणी करा, प्रश्न विचारा, कारण तुम्हीच आहात राज्याचे खरे शिल्पकार.